बोरजा फाटातील लिगू प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी विनामोबदला ताब्यात घेत जात असल्याचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे। हिंगोलीच्या मोजे, बोरजा, पिंपळा आणि दुहाळा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यासाठी वापरण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर NDMJ संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष तथा दुहाळा गावचे सरपंच जगदीप वसंतराव दिपके यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी उपविभागीय अधिकारी वसमत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी विनामोबदला घेऊ नयेत, तसेच भूसंपादन करूनच रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती। यानंतर जिल्हाधिकारी हिंगोली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता। या संदर्भात उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे यापूर्वी 2 बैठकाही घेण्यात आल्या होत्या। या बैठकीत बोरजा, पिंपळा आणि दुहाळा गावच्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोधही दर्शवला होता। दरम्यान आज 12 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत अखेर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या रस्त्यात येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करून नियमाप्रमाणे मोबदला देऊनच रस्त्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी वसमत यांनी दिले आहे। या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच बोरजा, पिंपळा आणि दुहाळा येथील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते। या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत। लोकपरिवर्तन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी दुहाळा। कार्यकारी अभियंत्याची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की या रस्त्याच्या लगत असलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीचं भूसंपादन झालं पाहिजे आणि भूसंपादन करून ह्या जमिनी शासनानं ॲक्वायर करून नंतरच या रस्त्याचं काम, या रुंदीकरणाचं काम केलेलं पाहिजे अशी मागणी आज आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने केलेली आहे। जर या रस्त्याचं काम थांबलं नाही, शेतकऱ्यांच्या शेतात जर या रस्त्याचं काम चालू राहिलं तर भविष्यामध्ये आम्ही गावकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। तसेच माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका देखील आम्ही दाखल करणार आहोत। जय भीम, जय भारत, जय संविधान।